चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं। सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000 ची तेजी। हो मित्रांनो, सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात 100% येणार आहे 1000 ची तेजी। पण 1 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव 100% दिसणार आहे 1000 ची तेजी। आणि ही जी 1000 ची तेजी 1 ऑगस्ट नंतर येणार आहे, तर यामागची कारणे काय व याच्यामुळे अखेर 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही 1000 ची तेजी जर 1 ऑगस्ट नंतर आली तर आपण त्या ठिकाणी त्या क्षणी कांदा विक्री करायला पाहिजे अथवा नाही, कशात होऊ शकतो आपला या ठिकाणी फायदा। जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ हा मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात, शेअर करतात, परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो। कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आहे। आणि या क्षणी एक गोष्ट सांगतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ तर प्रत्येक वेळी मिळतच राहतो, पण त्याचबरोबर आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता 1 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव 100% येणार आहे 1000 ची तेजी। पण 1 ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे कांदा बाजारभाव 100% येणार आहे 1000 ची तेजी आणि ही 1000 ची तेजी आल्यानंतर 1 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि या तेजीमध्ये आपण मग 1 ऑगस्ट नंतर कांदा विक्री करायला पाहिजे की थांबायला पाहिजे, सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक उत्तरे। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की सध्याचा कांद्याचा बाजारभाव हा जो आहे तो 1500 रुपये प्रति क्विंटल 1600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आता आपण जर बघितलं तर 1 ऑगस्ट नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट घडामोड कोणती घडणार आहे, तर 1 ऑगस्ट नंतर तुम्हाला सांगतो की बांगलादेशची कांदा आयात सुरू होण्याची दाट शक्यता आहे। कारण बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव एवढा वाढलाय, किरकोळ बाजारात कांदा 125 रुपये प्रति किलोपर्यंत गेलाय आणि याच्यामुळे महागाईचा भडका हा उडाल्याने आणखीन महागाई वाढून या ठिकाणी बांगलादेशमध्ये वातावरण अस्थिर होतंय का काय अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे व भविष्यात निवडणुका तिथं असल्यामुळे सरकार या ठिकाणी कांदा खरेदीच्या तयारीत दिसत आहे। म्हणून 1 ऑगस्ट नंतर कांदा खरेदी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण असणार आहे की ज्यामुळे आपल्याला 1 ऑगस्ट नंतर कांदा बाजारभावामध्ये 1000 रुपयांची तेजी दिसू शकते। जर ही तेजी 1000 रुपयाची आली तर आपल्याला जो कांदा बाजारभाव आहे तो 1 ऑगस्ट नंतर मग 2500 रुपये प्रति क्विंटलच्या वर सुद्धा जाताना दिसू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपली प्रतीक्षा आहे ती कुठंतरी संपण्याची शक्यता आहे आणि यामुळे 1 ऑगस्ट नंतर हा सर्वात महत्त्वाचा बदल कांदा
बाजारभावाबाबतीत होणार आहे की बांगलादेशच्या आयातीमुळे आपल्याला 1 ऑगस्ट नंतर कांदा बाजारभावात 1000ची तेजी दिसणार आहे। त्यासोबत मोदी सरकारची कांदा खरेदी आणि कांद्याचा जो कमी होत चाललेला शिल्लक साठा हे पण याच्यासाठी पूरक कारण आहेत। पण बांगलादेशमुळे आपल्याला 1 ऑगस्ट नंतर कांदा दरात 1000ची तेजी येताना दिसणार हे मात्र 100% खरं। मग अशा परिस्थितीमध्ये आता आपण कांदा विक्रीचा निर्णय कसा घ्यायचा, तर मला वाटते 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांदा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं आपण कांदा विक्री केली तर आपला फायदा या ठिकाणी होऊ शकतो। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्या महिन्यावर प्रत्येक वेळा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील। तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती करतो मनापासून खूप खूप स्वागत।